आज आपण अंजनी सूत, पवनपुत्र, केशरी नंदन, बजरंगबली, रामदूत, महाबली, वीर हनुमान यांचे चरित्र वर्णन करायचा प्रयत्न करणार आहोत. यांना कोणी मारुती म्हणतं, तर कोणी हनुमंत म्हणतं, कोणी रामभक्त म्हणतं, तर कोणी रामसेवक म्हणतं, कोणी संकटमोचन म्हणतं, तर कोणी कपीश्वर म्हणतं, कोणी वानरवीर म्हणतं, तर कोणी जितेंद्रिय म्हणतं. अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या, सर्वात प्रिय असणाऱ्या देवतेला म्हणजे हनुमंतरायाला वंदन करूनच त्यांचेच गुणवर्णन करण्याचा आपण प्रयत्न करूया. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, ओ शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुभटा. अहो, हिंदू धर्मामध्ये आपण अनेक देवतेची पूजा करतो, पण त्या देवतेची टीकाही अधूनमधून करत असतो. जसे की प्रभू श्रीरामाची आपण रोजच पूजा करतो, पण आपण काय म्हणतो की श्रीरामांनी धोब्याच्या सांगण्यावरून स्वतःच्या पत्नीला म्हणजे सीतामाईला अग्निपरीक्षा देण्यासाठी भाग पाडलं. किंवा आपण श्रीकृष्णाची दररोज पूजा करतो, पण आपण त्यांच्यावरही टीका करतो की त्यांनी चोरी केली किंवा ते महाभारतात अधर्माने वागले वगैरे वगैरे म्हणतो. परंतु हनुमंतराय असे एकमेव देवता आहेत ज्यांची प्रत्येक गावागावात पूजा तर होते, पण त्यांच्यावर टीका करणारा अजून कोणीही शोधूनही सापडणार नाही. अहो, संपूर्ण विश्वामध्ये हनुमंतराया एवढे मंदिरं अजून कोणत्या देवतेचे नाहीत. याचा अर्थ वेगळा सांगायची गरज नाही की सगळ्यात जास्त भक्त हे हनुमंतरायाचे म्हणजे मारुतीरायाचे दिसून येतात. चला तर मग सर्वांचे हृदयस्थान असणाऱ्या चिरंजीवी हनुमंतरायाचे हनुमंत जयंती निमित्ताने जन्मकथा व गुणवर्णन करूया. अयोध्येचा राजा दशरथ 3 राण्या असूनही संतान नसल्यामुळे अतिदुःखी होता. त्याने पुत्रप्राप्तीसाठी ऋषशृंग ऋषीच्या हस्ते पुत्र कामेष्टी यज्ञ केले. यज्ञ यथासांग पार पडले, त्यामुळे यज्ञ नारायण पायस पात्र घेऊन प्रकट झाले. या प्रसंगाचं वर्णन नामदेव राय करतात. आरंभिला यज्ञ संतोष सर्वत्र, आनंदे नगर दुमदुमिले. यज्ञ नारायण संतोष पावला, प्रत्यशतो आला कुंडातुनी. पायस ते पात्र घेऊन या करी, श्रंगीस झडकरी बोलतसे. विलंब करिता विघ्न ओढवेल, सत्वर वहिले भाग करा. यज्ञदेवाने सांगितले की प्रसादाचे लवकर विभाग करून 3 राण्यांना द्या. जर प्रसाद देण्यास विलंब केला तर विघ्न ओढवण्याची शक्यता आहे, असे सांगून यज्ञ नारायण गुप्त झाले. त्या प्रसादाचे वशिष्ठांनी 3 भाग करून 3 राण्यांना दिलेले आहेत. विभाग सत्वर वशिष्ठांनी केले, राया बोलाविले सन्निधची. प्रथम तो भाग कौसल्येसी दिला, तेने क्रोध आला कनिष्ठेसी. येताची तो क्रोध विघ्न ओढवले, मुखी झडपिला पिंड घारी. प्रथम भाग कौसल्येला दिल्यामुळे कैकेयीला राग आलेला आहे आणि प्रसाद ग्रहण करण्यास तिने विलंब केला, त्यामुळे तिच्या हातातील प्रसाद एका घारीने झडप मारून घेऊन गेला. कैकेयी रुसली, तेथे विघ्न झाले, घारीने ते नेले निज भागा. एका जनार्दनी घारी पिंड नेता, पुढे झाली कथा श्रवण करा. ऋषिमुख पर्वतावर भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी केसरी वानराची पत्नी माता अंजनी तपश्चर्या करत बसली होती. त्या तपाने भगवान शंकर प्रसन्न होऊन अंजनीला म्हणाले, काय पाहिजे ते वर माग. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, आठविला अंतरी सदाशिव. तपाच्या अंती शिव झाला प्रसन्न, मागे वरदान काय इच्छा. तेव्हा अंजनी म्हणाली, देवा तुझ्यासारखा मला ज्ञानी तपी आणि योगी भक्त असा पुत्र व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. त्यावेळी शिवजी अंजनीला म्हणाले,
म्हणतसे शिव ओंजळी पसरुनी बैस माझे ध्यानी सावधान वायुदेव येऊनी प्रसाद देईल तुझला भक्षिका वहिला अविलंबे एका जनार्दनी घारी नेता पिंड वायूने प्रचंड आसुडीला. भगवान शंकर म्हणाले, हे अंजनी, तू ओंजळी पसरून सावध रीतीने माझे ध्यान करीत बस. वायुदेव येऊन तुला प्रसाद देईल आणि वायुदेवाने प्रसाद दिल्यानंतर विलंब न करता तू लगेच भक्षण कर, असा वरदेव भगवान शिवजी तिथे गुप्त झालेले आहेत. वरदानाप्रमाणे घारीच्या मुखातील पिंड वायुदेवाने आसळला व तप करत असलेल्या अंजनी मातेच्या ओंजळीमध्ये आणून तो पाडला. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. तो प्रसाद सेवन केल्यानंतर अंजनी मातेच्या उदरात भगवान शंकर तेज रूपाने प्रविष्ट झाले. या प्रसंगाचे वर्णन एकनाथ महाराज करतात. घारी मुखीचा पिंड अंजनीच्या करी पाडता निर्धारी भक्षियेला. नवमाच होता झाली ती प्रसूत दिव्य वायुसूत प्रगटला. वानराचा वेश सुवर्ण कौपीन दिसती शोभायमान कुंडलेती. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा दिवस होता व सूर्योदयाची वेळ होती. महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. पुंडलिका वरद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. कपिकुळात अवतार असल्यामुळे हनुमंतराय वानराचा देह धारण करून अवतीर्ण झालेले आहेत. ज्यावेळी हनुमानाचा जन्म झाला त्यावेळी आकाश स्वच्छ निर्मळ आणि उजळून निघालेलं होतं. मंद शीतल वारा सर्वत्र सुखद स्पर्श करत होता. झाडांच्या पानातून हलकी सळसळ ऐकू येत होती, जणू निसर्ग आनंदाने गातच आहे. फुलांचा सुगंध वातावरणात दरवळत होता आणि सर्वत्र एक प्रसन्न, शांत आणि आनंदायी भाव पसरला होता. पक्षी आनंदाने किलबिल करत होते तर नदीचं पाणी स्वच्छ आणि शांतपणे वाहत होतं. सृष्टीतील प्रत्येक घटक जणू या दिव्य क्षणाचं स्वागत करत होता. सर्व देवताही आकाशातून पुष्पवृष्टी करत होते. मारुतींचा जन्म होताच संपूर्ण वातावरण एक अद्भुत तेजानं पसरलं गेलं. त्यांच्या जन्मानं जणू साऱ्या जगाला एक नवी ऊर्जा, नवं धैर्य आणि नवी भक्तीची प्रेरणा मिळाली होती. हा क्षण केवळ एक मारुतीरायाचा जन्म नव्हता, तर शक्ती, निष्ठा आणि धर्माच्या रक्षणासाठी अवतरलेल्या एका नव्या महान युगाचा प्रारंभ होता. अशा या दिव्य आणि मंगलमय वातावरणात मारुतीरायाचा जन्म झाला, ज्यामुळे तो दिवस आजही भक्तांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. मित्रांनो, हनुमंतरायाचे एक नाही अनंत पराक्रम आपल्याला सांगता येतील, परंतु ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ते सगळं सांगणं शक्य नाही. त्यामुळे काही महत्त्वाचेच पराक्रम आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. ज्यावेळी हनुमंतराय जन्माला आले तेव्हा अंजनीला म्हणू लागले, आई मला भूक लागली आहे, काय खावे? त्यावर अंजनी म्हणाले, हनुमंत पुसे बाळ भावे, म्या क्षुदेसी काय भक्षावे, आरक्त फळ जे देखावे, तेची खावे म्हणे माता. बाळाला भूक लागली आहे म्हणून अंजनी माता फळ आणण्यासाठी वनामध्ये गेल्या. इकडे हनुमंतराया भुकेने पीडित झाल्यामुळे रडू लागले. इतक्यात सूर्योदय झाला व ते सूर्यच फळ समजून हनुमंताने सूर्यावर झडप घातली. तेव्हा सूर्यकिरणाने हनुमंत जळून भस्म होईल म्हणून हनुमंताचे पिता वायू मुलाचे रक्षण करण्यासाठी मागे मागे जाऊन थंड पाण्याचा त्याच्यावर वर्षाव करू लागले. हनुमंत सूर्याजवळ गेले तेव्हा राहू सूर्यबिंबाला ग्रासित होता. हनुमंताला वाटले, माझ्या या फळाच्या आड कोणीतरी येत आहे, म्हणून शेपटीने मारून राहूचे तोंडच ठेचून काढले. तेव्हा राहू मूर्छित होऊन पडला.
तेव्हा केतू त्याच्या रक्षणाला धावून आला. तेव्हा केतूलाही हनुमंताने बुक्कीने एक मार दिला. त्यावेळी राहू केतू भीतीने पळून गेले. इंद्राकडे धाव घेतले, घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा इंद्र सर्व देवांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी गेला. राहूला पाहून हा पुन्हा माझ्या फळाच्या आड येत आहे म्हणून हनुमंत त्याच्यावर धावून गेले. तेव्हा राहू इंद्राच्या आड लपला. ते पाहून इंद्र हनुमंतावर धावून गेला. त्यावेळी हनुमंताने आपल्या शेपटीने ऐरावताला मार दिला व तेव्हा ऐरावत सुद्धा घाबरून गेला. नंतर हनुमंताने इंद्राच्या डोक्यावरचा मुकुटच उडविला. इंद्राच्या मदतीला यम धावून आला. हनुमंताने त्या यमालाही ठेचून मारला, पळवून लावला. कुबेराने तर हनुमंतापुढे लोटांगणच घातले. एकनाथ महाराज सांगतात त्यांच्या अभंगवाणीमधून, जन्मताची जेणे सूर्या ते धरिले, इंद्रादिका दिले थोर मार. हा हनुमंताचा पराक्रम पाहून इंद्राने आपल्या हातातील वज्र हनुमंताच्या अंगावरती फेकले. त्या वज्राचा घाव हनुमंताच्या हनुवटीवर लागल्यामुळे हनुमंतराया मूर्छित होऊन पडले. ते पाहून वायुदेव हनुमंताजवळ येऊन हनुमंताला उचलून घेतले. वायू क्षोभोनी संपूर्ण, आकर्षिले जगाचे प्राण, ब्रह्मादिका संकटपूर्ण, ऋषी भूतगण तळमळीत. वायूने प्राणाचा रोध केल्यामुळे भगवान शंकरासह सर्व देव विष्णूकडे गेले व हा सर्व प्रकार सांगितला. शिव शक्र चतुरानन, तिही प्रार्थिला जनार्दन, हनुमंता द्यावया जीवदान, अवघे जण निघाले. ज्या ठिकाणी वायुदेव हनुमंताला मांडीवर घेऊन बसले होते त्या ठिकाणी सर्व देवगण पोहोचले. सर्व देवांना पाहून वायुदेवाने सर्वांना वंदन केलेले आहे. ब्रह्मादिक देवांनी वायूचे सांत्वन केले. भगवान विष्णूंनी वायुदेवाला सांगितले की हा तुझा पुत्र म्हणजे हनुमान चिरंजीव होईल असा त्यांनी वरदान दिला. भगवान शिवजी म्हणाले, माझ्या तिसऱ्या डोळ्यातील अग्नी सुद्धा ह्याला कधी जाळू शकणार नाही असं वरदान दिलं. इंद्राने सांगितले, माझ्या वज्राचा मार हनुवटीला लागला म्हणून हनुमंताला कुठल्याही वज्राची बाधा ह्याला होणार नाही असा त्याला वरदान दिला. यम म्हणाला, माझ्या यमाची म्हणजे ह्याला कुठलीही दंडाची बाधा होणार नाही असं वरदान त्याला दिलं. असे अनेक वरदान असतानाही हनुमंतरायाला कोणत्याही वरदान प्राप्तीचा कुठलाच अहंकार नाही. उलट ते या सर्व वरदानापेक्षाही रामरायाचे सेवक म्हणून घेण्यातच स्वतःला धन्यता देतात. म्हणून सर्व संतगण हनुमंतरायाला नेहमी वंदन करताना दिसतात. एकदा भीम जंगलातून जात होता. वाटेत त्याला एक शेपटी आडी पडलेली दिसली. बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड दिसले. त्याची जी लांबलचक शेपटी होती. भीम म्हणाला, हे माकडा तू शेपटी बाजूला घे. माकड म्हणाल, मी म्हातारा झालोय, फार आजारी आहे, माझी शेपटी मलाच उचलता येत नाही, तेव्हा कृपा करून तुम्हीच बाजूला करा. मी म्हणाला, घाणेरड्या शेपटीला मी हात लावू काय? उचल तुझं तू, लवकर उचल. माकड म्हणाला, बरं मग असं कर, तुझ्या गदेने माझी शेपटी बाजूला कर. मी म्हणाला, अरे माझ्या गदेने तुझी शेपटी तुटली तर? माकड किंचित हसून म्हणाला. अहो ते माकड नव्हतंच. हनुमंतराय किंचित हसून म्हणाले, तुझी गदाच तुटली तर? तेव्हा त्या वृद्ध माकडाचं बोलणं ऐकून भीमाला खूप राग आलं. भीमाला वाटलं, अरे हा तर माझी खिल्ली उडवतोय, एक म्हातारे माकड आपली थट्टा करतोय. हे पाहून भीमाला राग आला. त्याने रागाने शेपटीला गदा लावली, पण शेपटी काय हलेना. त्याने शेपटीखाली गदा घातली. त्या शेपटीचा भार गदेला एवढा झाला की गदाच निघेना. शेवटी भीमाचे डोळे उघडले आणि त्यांनी त्या माकडाला साष्टांग दंडवत घातलं. तेव्हा हनुमंतरायांनी आपलं स्वतःचं विशाल रूप त्याला दाखवलं आणि भीम म्हणाला, मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता, मला क्षमा करा. हनुमानाने भीमाला क्षमा केली आणि आशीर्वाद दिला. अहो किती म्हणून पराक्रम मारुतीरायाचे आपल्याला सांगावे. अगदी सीतेचा शोध घेणे असो किंवा लंका दहन करणे असो किंवा लक्ष्मणजी मूर्तीत झाले तेव्हा घरासहित सुषेण वैद्याला घेऊन येणे असो किंवा संजीवनी बुटीसाठी अख्खा हिमालय पर्वत उचलून आणणे असो, असे अनेक अनेक पराक्रम मारुतीरायांनी जीवनामध्ये केले. त्यामुळे सगळेचे सगळे पराक्रम सखोलपणे सांगणं एकाच व्हिडिओमधून एकदम अशक्य गोष्ट आहे. हनुमान जयंती हा दिवस प्रत्येक भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस असतो.
हनुमान जयंती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चा, अभिषेक आणि आरती केली जाते. अहो, हनुमान म्हणजे बल, बुद्धी आणि विद्या यांचा संगम. निस्वार्थपणे इतरांची मदत करणे आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे हे गुण आपण हनुमंतरायाकडून शिकू शकतो. या दिवशी आपण आपल्या जीवनात चांगले विचार, चांगली कृती आणि सकारात्मक भाव आणण्याचा संकल्प करावा. हनुमंतरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन सर्वांना सुख, शांती, समाधान, यश आणि कीर्ती प्राप्त हो, हीच हनुमंतरायाच्या चरणी कळकळीची विनंती आणि प्रार्थना. हा प्रयत्न आपल्याला जर आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर ग्रुपला शेअर करून हनुमंतरायाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.